ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही, 5 खासदारांचं आधीच ठरलेलं होतं. मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेनं आपला भाव वाढवून घेतला. आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशिवमधनं उद्धव ठाकरेंचा सवाल. धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी. पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. ओमराजेंच्या मागे ईडी लागल्यामुळे पळून गेले. संजय राऊतांचा हल्लाबोल. खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला? आम्ही शिव्यांच्या लाखोल्या वाहणारे नाही, विकासाचं राजकारण करणारे आहोत. तोंडानं सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. विमान प्रवासावेळी मुख्यमंत्री हतबल, आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेले दिसले. फडणवीस दिल्लीमध्ये येतील म्हणून भाजपातूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू, उद्धव ठाकरेंचा दावा. तर उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? मग मला पंखच नाही, मग माझे पंख कोण छाटणार? मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे आधी फडणवीसांना म्हणायचे, एक तर तू राहशील नाही तर मी. आता ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासात योगायोगानं एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला. विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात. परभणीतनं उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका. तर अनेक आंडू पांडू बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त चापटी नाही तुला तुडवणार. संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा. संजय राऊत बेईमान माणूस, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत. खासदार संजय जाधवांचा राऊतांवर पलटवार. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच परभणीमध्ये फुटीर खासदार संजय जाधवांकडून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. विनापरवानगी पुतळा बसवल्यामुळे आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता. खंडणीचा कथित व्हिडिओ हा डबिंग केलेला शासकीय व्यवहाराचा यामध्ये काहीही संबंध नाही. एका व्यक्तीला व्यवहारामध्ये मदत करून न्याय दिलाय. क्षीरसागरांनी खंडणीचे आरोप फेटाळले. नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये एफडीएची मोठी कारवाई. तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा विनापरवाना साठवलेला औषध साठा जप्त. रुग्णांना औषध सक्ती केल्याचंही उघड. रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस. तर टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. या प्रकरणामध्ये आंतरराज्य टोळी कार्यरत असून 2 आरोपी अद्यापही फरार. एसआयटी मार्फत तपास होणार. सिया आणि चेतन पुढे केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट. पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेलं. कड्यावरून डमी पुतळा ढकलून हत्येचं पुनरावलोकन. लोहगडावरील हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी. लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं, सियाची धक्कादायक कबुली. विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलं. पुण्याच्या शिरूरसह अकोल्याच्या पातूर, यवतमाळ आणि बीडच्या केज तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा. शेत शिवारासह घरं आणि मंदिरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवनही विस्कळीत. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. गटारं तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर. शिवाजी पुतळा परिसरातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं तर प्रसिद्ध सवत्सडा धबधबा सुद्धा प्रवाहित. ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा दणदणीत विजय. दरम्यान 21 पैकी 16 जागांवर बाजी मारत सहकार पॅनलची बँकेवर एक हाती सत्ता.